एकनाथ शिंदेंवरचे गाणं व्हायरल झालं होतं, त्याची बातमी आहे। अटकपूर्व जामिनासाठी कुणाल कामराने मद्रास हायकोर्टात धाव घेतली आहे। आंतरराज्य अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कामराने मद्रास हायकोर्टात याचिका दाखल केली आहे। त्यामुळे आता मद्रास हायकोर्ट काय निर्णय देणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर कुणाल कामराला थर्ड डिग्री देताय तर मग गद्दारांना फाशी द्यायला हवी असा घणाघात खासदार संजय राऊतांनी केले। मंत्री शंभूराज देसाईंनी सुद्धा काल कामराला टायरात घालून थर्ड डिग्री द्यायला लावू असं विधान केलं होतं आणि त्यावरून राऊतांनी हा हल्लाबोल केलाय। या कुणाल कामराला आता जी थर्ड डिग्री असती पोलिसांची, त्या थर्ड डिग्रीचा वापर त्या कुणाल कामरा बाबतीत करावा लागेल। तो आता कुठल्या तरी बेळात लपून बसलाय, ते काय सापडलेला नाही। आमच्या शिवसैनिकांनी त्याला उघडा आव्हान, ओपन आव्हान दिलेलं आहे। हे बघा, आता आम्ही मंत्री जरी असलो तरी आम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आदी आहे। आम्हाला माननीय मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी संयम बाळगायचं सांगितलं ह्या प्रकरणात, म्हणून आम्ही शांत आहे। शिवसैनिक म्हणून जर आम्ही रस्त्यावर आलो तर ह्यो कामरा कुठल्या गल्ली बोळात आणि बेळात जरी लपला असला तरी त्याच्या शेपटाला धरून त्याला फरफटत आणून आपटायची ताकद शिवसैनिकामध्ये आहे। आता जर कोणी थर्ड डिग्री द्यायच्या गोष्टी करत असतील एखादा मंत्री, याचा अर्थ या महाराष्ट्रात तालेबानी राज्य सुरू आहे। जर तुम्ही कुणाल कामराला त्या पद्धतीने शिक्षा देणार असाल तालेबानी पद्धतीनं, तर तालेबानी म्हणजे इस्लामी पद्धतीनं गद्दाराची शिक्षा ही या पद्धतीच्या 100 फटके आणि मग फासावर लटकवायचं मान्य आहे? मंत्र्यांना वगैरे तुमच्या मान्य असेल तर सांगा, प्रस्ताव आणू आपण तसा एखादा, मग सुरुवात करू तुमच्या मंत्र्यांपासून।